मला जातीचा दाखला न मिळाल्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांच्या खाली मला काम करावं लागले. हे विधान अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत आश्चर्यचकित करणारे विधान आहे. मुळात हा कोणता अहंकारपणा? भारतामध्ये शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि ओबीसी समाजाला आरक्षण आहे. मग कमी बुद्धीचे लोक कोण आहेत? या वक्तव्याबद्दल जाहीर आपण माफी मागावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. परंतु याच विषयावर एका युट्यूब चॅनलला आरक्षण या विषयावर चर्चा झाली. या चर्चेमध्ये साहित्यकार, माजी प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील सहभागी झाले होते. या विषयावर बोलताना ते म्हणत आहेत की मला जातीचा दाखला न मिळाल्यामुळे कमी बुद्धीच्या लोकांच्या खाली मला काम करावं लागले. हे विधान अत्यंत धक्कादायक आणि अत्यंत आश्चर्यचकित करणारे विधान आहे. मुळात हा कोणता अहंकारपणा? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचे संविधान लिहिलेले आहे. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पिछडलेला आहे त्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिले. भारतामध्ये शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट आणि ओबीसी समाजाला आरक्षण आहे. मग कमी बुद्धीचे लोक कोण आहेत? हा प्रश्न मी साहित्यकार विश्वास पाटील यांना विचारत आहे. असं बोलणं अत्यंत चुकीचं आहे. हा अहंकारपणा आहे, दिसत आहे. आम्ही मागणी करत आहे की तत्काळ आपण जे केलेलं वक्तव्य आहे ते अत्यंत निंदनीय वक्तव्य आहे. या वक्तव्याबद्दल जाहीर आपण माफी मागावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.